नमस्कार. यानंतर थेट जाऊयात पुण्यात. नमस्कार मंडळी, पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र आणि जय गणेश. तुम्ही पाहताय पुण्याची मिरवणूक लाईव्ह. लक्ष्मी रोडवरती दंगा सुरू आहे. मानाच्या सर्व गणपतीचं म्हणजे पहिल्या 5 गणपतीचं प्रस्थान झालेलं आहे. ते आपापल्या घाटाच्या दिशेने 2 घाट यावर्षी कॉर्पोरेशनने बनवलेले होते. एक ठिकाणी 3 मंडळं आहेत ती विसर्जन होणार आहेत, दुसऱ्या ठिकाणी 2 मंडळं विसर्जन होणार आहेत. त्यामुळे अशा रीतीने ते स्वतः 5 जण आपापल्या मार्गी लागलेले आहेत आणि त्याच्यापैकी 2 ते 3 मंडळांचं आतापर्यंत विसर्जन देखील झालेलं आहे. तुमच्यासमोर आता जी चित्र दिसत आहेत ते पुणे महानगरपालिकेचं गणपतीची चित्र तुम्ही पाहताय. त्यांना देखील एक विशेष इथे दर्जा दिला गेलेला आहे. 5 मानाचे गणपती ज्यावेळेस प्रस्थान करतात त्याच्यानंतर 6वा कोण येतं तर पुणे कॉर्पोरेशनचा गणपती आपल्याला तिथे लक्ष्मी रोडच्या रस्त्यावरती पाहायला मिळतो. त्याच्या मागोमाग आहे ते होनाजी तरुण मंडळ. यंदाचं 100वे वर्ष साजरं करत आहे ते होनाजी तरुण मंडळ. त्यांच्या बाप्पाच्या समोर ह्या बैलजोडी तो रथ खेचणार आहे आणि तीच तुम्हाला पाहायला मिळते. ही खूप प्रथा राहिलेली आहे की बाप्पाचा रथ जो आहे तो बैलजोडीने खेचला जातो. त्याची सुरुवात तसं पाहायला केलं तर या मानाच्या गणपतींनीच केली होती. तीच प्रथा तशी पुढे चालू ठेवली. जास्त करून मंडई, दगडूशेठ आणि भाऊ रंगारी या 3 मंडळांनी. पण सध्या जेवढे काही निर्णय घेतले गेलेले आहेत मूक जनावरांविषयीचे त्याकरता भाऊ रंगारींनी आता तिथे बैलजोडी लावणं बंद केलं आहे. एक ट्रॅक्टर असतो त्याने की तो गाडा खेचला जातो. त्या बैलजोडीची जागा आता घेतली ट्रॅक्टरनी. हीच ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे होनाजी तरुण मंडळाची. आणि हा गर्दीचा महासागर पहा. तुमच्या लक्षात येईल पुण्याची मिरवणूक का खास असते तर ती या गर्दी करता असते. या बैलांच्या आजूबाजूला जेवढी मंडळी आहेत त्यांचं कामच विशेष करून ते आहे की बैलांना शांत ठेवणं. 1 2 3 4 5 बैलजोड्या इथे पाहायला मिळत आहेत त्या होनाजी तरुण मंडळाच्या रथाच्या समोर. जोरदार वादन देखील तिथे सुरू आहे. कसबा गणपतीचं याच दरम्यान विसर्जन संपन्न झालेलं आहे. पांचाळेश्वर घाटावर कसबा गणपतीचं विसर्जन झालं होतं. आता मात्र वेळ आहे ती या सुंदर मंडळांच्या देखाव्यांची. जास्त करून आतापर्यंत फक्त आपण राहुलजी ढोल ताशा पथकच पाहिलेले आहेत आपल्या लक्ष्मी रोडवरती. आणि तीच प्रथा आहे नाही का की पहिल्यांदा 15-20 गणपती जे जायचे ते ढोल ताशाच्या गजरामध्येच जात होते. टाळ मृदुंगाचाही गजर असायचा. बरेचदा वारकरी पथकं पण त्याच्यामध्ये असायची. एक सहज वेळ आहे म्हणून गणेशाच्या काही जन्मकथा आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. सगळ्यांना माहिती असलेली कथा आहेच आहे पण इतरही काही आहेत त्याविषयी जरा लोकांशी गप्पा मारायला हरकत नाही. एकीकडे गणपतीचं दर्शन होतच आहे आपल्याला. शिवपुराणातली गणेश जन्मकथा ही अत्यंत आद्य मानली जाते आणि सगळेजण त्याविषयी बोलतातच, माहिती असतं.
हिमालयामध्ये आपण चारधाम यात्रेला जर गेलो तर ते आपण केदारनाथकडे जाताना वाटेत गौरीकुंड नावाचं एक गरम पाण्याचं स्थान आहे. तर शिवपुराणातल्या कथेनुसार पार्वती म्हणजे गौरी ही तिथे त्या गरम पाण्यामध्ये स्नानासाठी गेली. त्यावेळी दुसऱ्या कोणी तिथे येऊ नये म्हणून तिने आपल्या अंगाला लावलेलं उठणं किंवा जो मळ होता त्याच्यापासून एक पुत्र निर्माण केला आणि त्याला असं सांगितलं की कुणालाही इकडे येऊन देऊ नकोस असं तिने बजावलं. काही वेळानंतर शिवशंकर तिथे आले. अर्थात पार्वतीच्या आदेशानुसार त्या मुलांनी त्यांनाही अडवलं की बाबा हे चालणार नाही, तुम्ही अजिबात काही इकडं लक्ष देऊ नका आणि आत जायचा प्रयत्न करू नका. प्रचंड राग आल्यामुळे त्यांनी त्या मुलाचा शिरच्छेद केला भगवान शंकरांनी. धडावरून छाटलेलं मुंडकं जवळच्या अग्नीत पडलं आणि नष्ट झालं. आणि तेवढ्यात तिथे पार्वती आली स्नान उरकून आणि आपल्या पुत्राला असं अवस्थेमध्ये पाहून त्याची दशा पाहून ती शोक करू लागली. तेव्हा तिचं दुःख दूर करण्यासाठी शंकरांनी त्या मुलाच्या धडावर हत्तीचं मुख बसवलं. अशा प्रकारे गजमुख गणेश शिवपार्वतीचा पुत्र झाला. मात्र पार्वतीच्या मुलाचं मुंडकं शिवानं उडवलं कारण तसा शाप त्याला मिळाला होता. माली आणि त्याची पत्नी सुमाली हे दोघं महान शिवभक्त होते. एकदा सूर्याचा रथ, आपण असं म्हणतो की सूर्य जो सातत्याने फिरतोय त्यामुळे आपल्याला अंधार आणि उजेड हे सगळं दिसत असतं, तर तो रथ चाललेला असता त्यांना वाटेतून सरकायला उशीर झाला म्हणून सूर्यानं त्यांना मारलं, माली आणि सुमाली यांना. हे कळताच शंकरांना क्रोध झाला आणि त्यांनी आपल्या त्रिशूलानं सूर्याला जखमी केलं. मग सूर्य पिता महर्षी कश्यप यांना कळल्यावर त्यांनी शंकराला शाप दिला की तुझ्या हातून आणि तुझ्या शस्त्रानं तुझ्या मुलाचं शिर वेगळं केलं जाईल. आणि त्यामुळे या शापातून शंकरांकडनं हे घडलं असंही आपल्याकडे म्हटलं जातं. भविष्य पुराणातली कथा थोडीशी वेगळी आहे. त्याच्यात असं म्हटलं आहे की शनी, आपल्याकडं जे 12 राशी आहेत त्या आणि त्याच्यातला शनीचा प्रभाव याच्यावर आपण सातत्याने बोलत असतो. 7.5 म्हणजे शनीचीच वक्रदृष्टी असं आपण म्हणतो. त्या शनीची वक्रदृष्टी एकदा गणपतीवर पडली आणि त्यामुळे गणपतीचं मुख गळून पडलं. मग ते पाहताच पार्वती शोक करू लागली. तेव्हा ब्रह्मदेवानं येऊन तिला असं सांगितलं की इथून तू आता चालत असताना तुला सर्वात प्रथम जो प्राणी मिळेल त्याचं मुख जर तू या धडावरती परत लावलंस तर ते जिवंत होईल तुझं मूल. आणि त्याप्रमाणे तिला पहिलं सापडलं ते हत्तीचंच मुख सापडलं आणि त्यामुळे तिने ते धडाला लावलं आणि बालक तो जिवंत झाला. तो हा गज आनंद म्हणजे गजानन असंही म्हणलं जातं. लिंग पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण आपल्या पुराणांमध्ये त्याच्यातही गणपती हा शिवपार्वतीचाच मुलगा आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आता गणेश जन्माच्या इतरही अनेक कथा अनेक ठिकाणी सांगितल्या जातात. एकदा शिवपार्वती जंगलात विहार करत असताना त्यांना हत्तीच्या जोडीचं मिलन दिसलं आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी सुद्धा आपलं रूप बदललं दोघांनी आणि हत्ती हत्तीणीच्या रूपात मिलन केलं आणि त्यामुळे त्यातून जन्माला आला तो हा गजमुखी असंही म्हणलं जातं मुलगा. तर भगवान शंकरांनी एकदा आपल्या तपोबलाच्या जोरावर एक अत्यंत सुंदर बालक निर्माण केलं. पण पार्वतीला राग आला की बाबा माझ्या संमतीविना तुम्ही असा कसा काय बालक निर्माण केला आणि म्हणून तिने त्या बाळाचं रूप बिघडावं म्हणून त्याचं मूळ मुख काढून त्याला हत्तीचं मुख बसवलं. अशी ही एक कथा आपल्याकडे सांगितली जाते. पण सगळ्यात गमतीचा भाग असा की नेपाळमध्ये मात्र गणपती जरी असला तरी गणपतीला शंकर पार्वतीचा मुलगा मानत नाहीत. बर, नेपाळमध्ये सगळेजण त्याला सूर्याचा मुलगा म्हणतात. सूर्याचं कारण नाही, त्यांच्याकडे त्यांचं असं म्हणणं आहे की तो सूर्यव्रती होता आणि त्यामुळे सूर्याच्या किरणांमधनं हे रूप संपूर्ण तयार झालं आणि म्हणून असेल तर त्यांच्याकडे सुद्धा गणेश स्वयंभू सूर्यकिरणात निर्माण झाला म्हणून त्यांच्याकडे नुसतं म्हणत नाहीत ते सूर्य विनायक असं. आणि त्यांच्याकडच्या मूर्ती बघाल तेव्हाही लक्षात येते. साधारण नेपाळमध्ये ही सगळी गणोपासना कधी सुरू झाली असेल याचे काही अचूक संदर्भ नाहीत, पण एक मात्र निश्चित म्हणजे पुन्हा आपण म्हणतो ना धर्म वेगवेगळे वगैरे, तर बौद्ध धर्म वगैरे असा जरी विचार केला तर सम्राट अशोकाची जी मुलगी होती तिचं नाव चारुमती. तिनं नेपाळमध्ये पहिलं गणेश मंदिर बांधल्याची हे उपलब्ध आहे. म्हणजे तिने ते बांधलं. 10व्या शतकाच्या सुमारास नेपाळात गणेश देवता मग लोकप्रिय झाली. मग चित्रांकित नृत्य गणपतीच्या भोवती गणेश असंही तिथं आपल्याला दिसतं. रक्तविनायक आहे, चंद्र विनायक आहे, सिद्धी विनायक आहे, अशोक विनायक आहे, नटराज नृत्य मुद्रेतील विनायक आहे, नृत्य मुद्रेतला आहे. हेरंब मूर्तीच्या रंगीत चित्रात तर गणपतीला 5 मस्तक आहेत त्यांच्याकडे, 5 डोक्यांचा गणपती आहे. म्हणजे आपण पंचमुखी मारुती म्हणतो तसा पंचमुखी गणेश गणेश त्यांच्याकडे असंही त्यांच्याकडे आहे.
अशा अनेक कथा पुराणांमधल्या आणि इतर याच्यातल्या या आपल्याला वाचायला मिळतात आणि गणपतीचा वेगवेगळ्या देशांमधला हा जो सगळा प्रवास आणि इतिहास आहे तोही आपल्याला या निमित्ताने दिसत जातो. वा मंडळी, तुम्ही पाहताय पुन्हा गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत जय गणेश, पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरेज, स्पेशल पार्टनर मांडके हेअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर यांच्या सहकार्याने तुम्ही घर बसल्या ही मिरवणूक पाहू शकताय. आता आगमन झालेलं आहे लक्ष्मी रोडवरती ते नायडू गणपतीचं. यंदाचं राहुलजी यांचं देखील 100वे वर्ष आहे. रास्तापेठमधला हा गणपती आहे नायडू गणपती, त्या नावानेच तो प्रचलित झालेला आहे. त्यांचं देखील 100वे वर्ष आहे. त्यामुळे चांगलासा असा सोनेरी रथ मध्ये विराजमान झालेली मूर्ती, ही मूर्ती देखील थोडीशी वेगळी आहे राहुलजी. हो, गणेशाबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी देखील तिथे आपल्याला बाजूला दिसू शकतात. आणि ही पण मूर्ती एक लक्षवेधक अशी मूर्ती आहे. नेपाळचा आपण विषय करत होतो. नेपाळमधला एक आणखी गमतीशीर गणपती असा आहे की नवनाथांमधले गुरु गोरखनाथ हे हिमालयात तप करायला गेलेले होते. नेपाळमधील पशुपतीनाथाच्या दर्शनाला ते जेव्हा आले तेव्हा तेथील गोरखा भागात त्यांचे वास्तव्य होते. आपण गुरखा वगैरे असं ते म्हणतो, तर ते गोरखा समाज आहे संपूर्ण तो. शिव आणि दत्त यांची आराधना करण्यापूर्वी गोरखनाथ श्री गणेशाची पूजा करत असत. त्यामुळे गोरखा येथील गोरखनाथांच्या भव्य मंदिरात ते पूजा करत असलेल्या गणेशाची एक वेगळी मूर्ती आहे आणि त्यामुळे तिला गोरखा गणेश असं म्हटलं जातं. अशी ही मूर्ती तिकडे एक आहे. वरती आरूढ झालेली ही नायडू गणपतीची मूर्ती. वर्ष साजरं करताना नायडू गणपती समोर हे वादन करत असताना एक दंत पथक. त्याचबरोबर आदिमाया पथक देखील आपण तिथे पाहिलंय. मला वाटत असेल की ताशा वाजवणं इतकं सोपं आहे कारण इतकी मंडळी वाजवत आहेत, पण माझ्यावरती विश्वास ठेवा, मी स्वतः ते वाद्य वाजवतो, हाताची अक्षरशः बोटं फाटली जातात. आम्ही जे म्हणतो 7 दिवस सराव करतो, त्या पहिल्या 4 दिवसानंतर 10 दिवस तुम्ही काहीच करू शकत नाही, अक्षरशः हात देखील धुवू शकत नाही, कारण बोटाची तुमची पूर्ण त्वचा फाटली जाते आणि त्याच्यानंतर जी येते त्वचा ती थोडीशी कुठेतरी स्थिरावते, कारण हाताला सवय नसते. आपण हे वर्षभरात नेहमी करत नसतो हे काम. इथे पाहतोय आपण विसर्जन ते तांबडी जोगेश्वरी गणपतीचं. या गणपतीला देखील इथे अखेरचा निरोप दिला जातोय. विसर्जन होतंय ते तांबडी जोगेश्वरी गणेशाचं. महाराजा दुसरा गणपती आहे हा. ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी यांच्या नावावरती या गणपतीचा उल्लेख केला जातो. त्या तांबडी जोगेश्वरी गणेशाला आता शेवटचा निरोप दिला जातो. स्वतः विश्वस्त टिकार तिथे आपल्याला दिसत आहेत. त्यांचं पण ऊर भरून आलंय, थोडेसे डोळे पाणावले नक्कीच आहेत, कारण ही घटकाच तशी असते, ही वेळच तशी असते. थोडं दुःख हे प्रत्येकाला होणार, कारण आपल्या घरी आलेले हे बाप्पा असे विसर्जन आपल्याला करावे लागतात आणि त्याच्यानंतर पुढचे 10 ते 12 दिवस काय करणं, काय करायचं हा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये जवळपास सगळ्यांचा वेळ निघून जातो, कारण सवय झालेली असते.
हा सोहळा आहे फक्त 11 दिवसाचा, पण याची तयारी अगोदर 35 ते 40 दिवसापासनं सुरू असते. होनाजी तरुण मंडळाच्या या रथावरती स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आरूढ होऊन चाललेले आहेत. ते गणनायक रथाच्या समोर, गणनायक रथाच्या पुढे. सुंदर अशी ही शिवरायांची मूर्ती आहे. गणपतीचं दर्शन घेण्यासाठी लोकांची चाललेली धडपड जरा पहा. ते एक ॲम्ब्युलन्स आहे, त्यावरती देखील छोटी मुलं बसून आहेत, पण ॲम्ब्युलन्स असणं एक क्रमप्राप्त आहे. पण हा या वर्षामध्ये चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये एक वेगळा चित्रपट असा सगळ्या 100 कोटींचा संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा छावा नावाचा चित्रपट. हो, आणि संभाजी महाराजांची समाधी ही तुळापूर जवळ आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हो. त्या तुळापूरच्या गणपतीची एक फार छान कथा आहे ऐतिहासिक. खरी झालं असं की आळंदीजवळ तुळापूर नावाचं हे गाव आहे. हो. ते असं तिथनं जवळच जातं. बरोबर. इंद्रायणी, भीमा आणि गुप्त संगम रूपात पण आहे भामा तिथे. अशा हा. नद्यांचा तिथे तो सगळा तीन संगम आहे. नद्यांचा संगम आणि देखील आहे. त्याच्यावरती संगमेश्वराचं 800-900 वर्षापूर्वीचं पुरातन एक मंदिर आहे. बरोबर. 1633 मध्ये रुद्रनाथ महाराजांच्या आदेशावरनं विजापूरच्या आदिलशहाचे जे वजीर होते त्यांचं नाव होतं मुरार जगदेव पंडित. बर. त्या मुरार जगदेवानं शिवालयाचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी निजामशाहीचे वजीर म्हणून शहाजी राजे भोसले तिथे हजर वा. होते. त्यावेळी ते हो, निजामशाहीकडे होते. बरोबर. आदिलशाहीकडे जाण्याच्या आधीची घटना आहे. आणि त्यामुळे मुरार जगदेवानं असं ठरवलं की हत्तीची तुला करायची आणि तुलादान करण्याचा संकल्प करायचा असं त्यांनी ठरवलं. आता बोलून तर बसले आणि मग आता हत्तीची तुला करायची कशी? बरं केली समजा, तर त्याचं वजन आपण कसं हे करायचं? त्यावेळेला शहाजीराजांनी एक सुंदर उपाय सांगितला. त्यांनी असं सांगितलं की हा हत्ती एका नावेमध्ये मोठ्या चढवा. बर. आणि ती नाव पाण्यामध्ये खोल पाण्यात घेऊन जा. ती किती बुडती आहे आणि हत्ती नसताना ती कुठल्या याच्यावरती आहे त्याच्यावरती खुणा करा. बर. तेवढ्या खुणा केल्या त्यांनी की ती किती बुडली आहे आणि किती वर होती नसताना हत्ती. आणि मग हत्तीला बाहेर काढून त्यांनी सांगितलं आता तिथे दगड भरा आणि तेवढे दगड आत घेऊन बरोबर त्या रेघेपर्यंत बुडतील इथपर्यंत दगड भरत राहा. आणि मग बाहेर येऊन त्यांनी सांगितलं आता ह्या दगडांचं वजन करा, तेवढी हत्तीची तुला होईल. आणि मग त्याच्यानंतर ती तुला सगळी झाली. आणि हे सगळं करत असताना त्यांनी असं ठरवलं की इथं गणपतीची ही मूर्ती आपण इथं उभी करायची, गजाननाची मूर्ती आधीची जीर्ण झाली म्हणून. आणि म्हणून तिथं ती मूर्ती उभी केली. आणि त्या मूर्तीला आजही अखंड शिलेतली मूर्ती म्हणून तिला वीर गणपती म्हणतात. वा, वीर गणपती म्हणजे वीरांचं प्रतीक असलेला हा गणपती. खूप सारी नावं आहेत तिची गणपतीची, त्या नावांकडे आपण येऊच या. पण हीच ती वेळ, हाच तो क्षण. भेटूया या छोट्याशा अल्पविरामानंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.